नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नगर परिषद भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। याची जी इंजिनिअरिंगची पद आहे तर ती आगामी काळात एमपीएससी कडे जाऊ शकतात। याच्या संबंधीची माहिती आपल्याला आरटीआय मधून जी आहे तर ते बघायला मिळतात। तर कोणती कोणती पद याच्यामध्ये असतील आणि आकृतीबंधानुसार रिक्त पद किती आहेत, आगामी काळात याची जाहिरात कधी येऊ शकते, त्या जाहिरातीची प्रोसेस काय, या सर्व काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि सिव्हिल साठीची सिव्हिल जेईची डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम साठीची आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच तेही अत्यंत कमी किमतीत म्हणजे फक्त 2000 रुपयाच्या प्राइस मध्ये लॉन्च केली आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। त्याच पद्धतीने इलेक्ट्रिकल साठी का आपण एक ऑल इन वन बॅच लॉन्च केली जी तुमच्या सर्व इलेक्ट्रिकलच्या एक्झाम साठी ही रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल हे दोन्ही सब्जेक्ट पाहायला मिळतील। इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर ही बॅच देखील तुमची उपलब्ध आहे। आता याच्यामध्ये जो जीआर आलेला आहे तर त्याच्यावर आपण जाऊया। सगळ्यात आधी बघा, तुम्हाला माहिती आहे की एमपीएससी मार्फत एक जीआर आलेला होता मित्रांनो 18 जुलै 2024 चा, ज्याच्यामध्ये जे काही राज्य शासनाच्या अखत्यारीतील गट ब अराजपत्रित आणि गट क ही जी पदे आहेत जी आता आपण टीसीएस आयबीपीएस माध्यमातून भरतो ती टप्प्याटप्प्याने एमपीएससी कडे पाठवण्यासाठीची प्रोसेस जी आहे तर ती सुरू करावी, याच्या संदर्भातला जीआर जो आहे तर तो आलेला होता। या जीआर नुसार 31 डिसेंबर 2025 ला हा टीसीएस आणि आयबीपीएस यांचा जो करार आहे ना मित्रांनो तर तो संपतोय। म्हणजे 2026 मध्ये आपल्याला एमपीएससी कडे पद जाताना जे आहेत तर ते दिसू शकतात। आणि त्याची सुरुवात कुठून झालेली आहे, रेशीम संचालनालय या विभागाकडून ऑलरेडी झाली आहे। त्यांनी एमपीएससी कडे पद पाठवलेली आहेत। आता 2026 ची ही जी पुढची नगर परिषदेची जी आपली राज्यसेवा संवर्गाची पद होती इंजिनिअरिंगची तर ती देखील एमपीएससी कडे जाताना दिसू शकतात। त्याच्या संदर्भातली आरटीआय मध्ये बातमी आली ती पाहूया। आणि एक महत्वाचं तुम्हाला मी एक समिती दाखवतो म्हणजे तुम्हाला पुढे माझा जो काही कंटेक्स्ट आहे तो कळेल। बघा, ही एक हाय पॉवर समिती मित्रांनो, अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असणार आहे, समन्वय समिती, जिच्याकडे वेगवेगळे विभाग प्रस्ताव पाठवतील की ही पद आम्हाला एमपीएससी मार्फत भरायची आणि ही सगळी समिती जी आहे त्याच्यावर देखरेख करेल। त्या समितीचा काय रोल मी नंतर तुम्हाला सांगतो। आता बघा, आरटीआय मधून आलेली ही बातमी 3 नोव्हेंबर 2025 रोजी आरटीआय टाकण्यात आला। त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारण्यात आला की नगर परिषदेची 23 जून 2025 पर्यंतची रिक्त संख्या सांगा, त्यानंतर एमपीएससी माध्यमातून तुम्ही कोणते पद भरली जाणार आहेत। बघा, 2026 च्या एमपीएससी परीक्षेत अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे का, तर तो आहे किंवा नाही या स्वरूपाचे त्यांनी प्रश्न जो आहे तर तो विचारलेला। आता कोणती कोणती पद एमपीएससी कडे जातील तर त्याच्या संदर्भात या विभागाकडून खुलासा जो आहे तर तो आलेला आहे। याच्यामध्ये बघा, शासकीय कार्यालयातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचं हे पत्र आपल्याला जे आहे तर ते बघायला मिळतं। आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पुढे जर गेलं तर आता बघा, इथं पदांची नाव आहेत, नगर परिषद संचालनालय गट क संवर्ग। याच्यामध्ये बघा, स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय की आपली सिव्हिलची, मग सिव्हिल मध्ये अ ब आणि क ही 3 श्रेणी आहेत। आणि इथं जर तुम्ही वाचलं हा शेवटचा कॉलम काय सांगतो, स्तंभ 5 च्या अनुषंगाने पदे प्रथम टप्प्यात तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता आहे का नाही, आहे किंवा नाही, तर सिव्हिल साठी काय उत्तर आलेलं आपल्याला इथं आहे यस। म्हणजेच काय की ही पद आगामी काळात कुठे बघायला मिळतील, एमपीएससी कडे जे आहेत तर ते बघायला मिळतील। ठीक आहे, ही सिव्हिलचं झालं। पुढे इलेक्ट्रिकलचे काय सांगितले त्यांनी, इलेक्ट्रिकल साठी पण काय सांगितलं यस। बरं, इलेक्ट्रिकल वाल्यांची पण एमपीएससी कडे जाऊ द्या, अ ब क श्रेणीची। पुढचं संगणक वाल्यांचं काय म्हटलं त्यांनी, कम्प्युटर वाल्यांचं काय म्हटलं यस, एमपीएससी कडे जाऊ द्या। पुढे अग्निशमन पाणी पुरवठा, बघा पाणी पुरवठाला काय म्हटलं यस, एमपीएससी कडे जाऊ द्या। म्हणजे काय की सिव्हिलचे, इलेक्ट्रिकलचे, कम्प्युटरचे आणि पाणी पुरवठाचे हे सगळी पद आगामी काळात कुठे बघायला मिळतील, एमपीएससी कडे बघायला मिळतील। आणि एमपीएससी मार्फतच याची जाहिरात आगामी काळात जी आहे तर ती येऊ शकते मित्रांनो। ओके, बाकीचे पण काही पद दिलेत पण आपण इथं इंजिनिअरिंगच्या मेन पदांवर फोकस देऊया। पुढचा प्रश्न, आकृतीबंधानुसार याची मंजूर पद किती ते पण आपल्याला कळत आहे। बघा, पुढे हे बघा, आता संगणकासाठी बघा, कम्प्युटर वाल्यांसाठी किती पद आहेत बघा, 15 16 216 किती झाले, 247 पद कम्प्युटर साठीची मंजूर आहेत। पुढे पाणी पुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छता अभियांत्रिकी सेवा 15 75 274 किती झाले, 364। पुढे स्थापत्य म्हणजे काय, सिव्हिल वाल्यांसाठी 91 481 383 किती झाले,
55 पदं ही कशासाठी मंजूर आहे? सिव्हिल वाल्यांसाठी मंजूर आहेत. इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी 15, 30, 166 किती झाले? 211 पदं कोणासाठी आहे? इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी मंजूर जे आहेत तर ते पाहायला मिळतात मित्रांनो. आता ही पदं जे आहेत तर ते आता समितीकडे हा प्रस्ताव जाईल मित्रांनो. मुख्यतः मी जे तुम्हाला सांगितलं तर यांनी तर हो म्हटलंय की नगर परिषद विभाग म्हणतो की ठीक आहे आम्हाला करायचे. आता हा प्रस्ताव या समितीकडे देखील जाणार आहे आणि ही समिती पुढे एमपीएससी असेल, संबंधित विभाग असेल, सामान्य प्रशासन विभाग असेल, या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम जे आहे तर ते करणार आहे. एमपीएससी कडे हो म्हटलंय का? एमपीएससीने अजून ऍक्सेप्ट केलंय का? तर असं झालेलं नाही. फक्त या विभागाकडून प्रस्ताव गेलेला आहे की आम्हालाही एमपीएससी कडे भरायचे जो तुमचा जीआर सांगतो. आता आगामी काळात या समिती माध्यमातून एमपीएससीला पाठपुरवठा होईल, सामान्य प्रशासनाला पाठपुरवठा होईल, याच्या सेवा प्रवेश नियमामध्ये दुरुस्ती जी आहे तर ते करून घ्यावी लागणार आहे. तर या सगळ्या काही गोष्टी आगामी काळात पाहायला मिळणार आहे. म्हणून याची जी जाहिरात आहे आगामी काळात तर याला थोडा वेळ जो आहे अजून लागू शकतो कारण की याच्यामध्ये येणार आहे. पण जी गट क आणि गट ड नावाची एक भरती येणार आहे मित्रांनो तर ती मात्र टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थेकडून आपल्याला जे आहे तर ते बघायला मिळणार आहे कारण की त्या संदर्भातील त्यांनी परिपत्रक जे आहे तर ते काढलेलं होतं. नगर परिषदी भरती संदर्भात आगामी काळात जे काही तुम्हाला अपडेट्स येतील ते आपल्या या चॅनलवर येणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.